हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 6:30. मस्त छान आवरून झालेलं आहे माझं. आणि आता मी मसाला काढते. दोन्ही मुलं माझी झोपलेली आहेत. तर म्हटलं चला आता 2-3 दिवसांचा काळा मसाला काढून ठेवावं. तुम्हाला दाखवते पहिल्यांदा. इकडे कांदा वगैरे कापून घेतला आहे आणि इकडे मसाला काढायची तयारी माझी चालू आहे. आणि दोन्ही मुलं झोपलेले आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इकडे माझी दोन्ही मुलं झोपली आहेत. आणि ना माझं काय झालं माहिती आहे, आता इकडची हॉलमधली मी लाईट बंद केलेली आहे. माझं इथे घड्याळ जे लावलेलं होतं ना ते पडलं. आता छान मस्त मी देवपूजा करणार आहे. देवपूजा अजून माझी झालेली नाही आहे. देवपूजा करते. दूध नाही आहे घरात. आता दूधवाले काका येतील 7:30पर्यंत. मग मी जाऊन दूध घेऊन येईल आणि आज मस्त मी दुधाचा चहा पिणार आहे. खूप दिवस झाले मी चहा पिलेच नव्हते. म्हणजे शिबलापूरला गेले तेव्हा पिले होते, पण इथे जेव्हा होते तेव्हा पण पिलेले नव्हते आणि शिबलापूरवरनं आल्यावर पण पिले नाही मी. तर म्हटलं चला आज मस्त चहा करते, अद्रक टाकून मस्त आणि चहा पिते. तर इकडे मसाला वगैरे काढून ठेवते, पूर्ण भाजून ठेवते मुलांना उठेपर्यंत. आणि उठल्यानंतर आता कसं रात्री झोपतानाच ना मी झाडू मारला चांगला मस्त. फ्रीज वगैरे पुसलं, खिडक्या पुसल्या, सगळं आवरलं आणि लादी पण पुसून मी रात्रीच ठेवली. तर मग सकाळी उठून आंघोळ केली. आणि प्रॉब्लेम काय झाला आहे तुम्हाला सांगते. तर ना आम्हाला पाणीच नाही आहे. आता 10-12 दिवस झाले पाणीच नाही आलेलं, कारण नदीला पाणी नाही त्यामुळे. आणि पाणी खूप जास्त कमी आहे. म्हणजे खाली तर आमच्या टाकीमध्ये पाणीच नाही राहिलं. वरती ज्या टाक्या भरवल्या, ज्यांच्या टाकीमध्ये पाणी आहे तेवढंच पाणी वापरायला आहे. आणि जर आता संपलं तर म्हणतात ते 10 तारखेनंतर पाणी येणार आहे. पाणी जर संपलं तर खूप डेंजर हाल होईल. मग टँकर बोलवावा लागेल आणि टँकर कधी येईल, दुपारी येईल वगैरे असं. त्यामुळे म्हटलं चला पाणी थोडंसं जपून जपून वापरावं, म्हणून मी थोडंसं पाणी थोडं वापरायला सुरुवात केलेली आहे. कारण आम्ही गेलो होतो घरी, म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे मी गेलेली होती शिबलापूरला. आणि त्यामुळे माझं पाणी आहे टाकीमध्ये, पण मी जाऊन बघितलेलं नाही आहे वरती की किती पाणी राहिले किती नाही. तर काही नाही, चला आता जपून जपूनच वापरावं लागणार आहे पाणी. आपल्या तिकडे आहे, जिथे काम चालू आहे तिथे बोरचं पाणी आहे, पण त्या पाण्याचा काय उपयोग, कारण ते तिथून इकडे आणणं सोपं नाही आहे त्यामुळे. तर म्हटलं जाऊ दे आता, गरज पडली तर टँकर घ्यावंच लागेल. यांना मी काल बोलत होते तर मला बोलले की एक टँकर मागव. आणि म्हणजे कसं, टँकर जरी मागवला तर वरती 2 टाक्या आहेत 2000 लिटरच्या, त्यात पाणी बसणार नाही. तर मग ही बोलली सगळ्यांना मिळते, तुम्ही टँकर घ्या. तर बघू, संपलं तर ते करावंच लागेल. आणि आता मी जेवण बनवते, कारण मुलं अजून झोपलेली आहे. आवरून घेते सर्व. आणि वीरला सुट्टी आहे, तर तो पण छान मस्त आज दिवसभर खेळेल वगैरे. आणि कसं तो घरी असला ना की टी व्ही पुढे बसतो आता. तर त्याची थोडीशी आता हार्मोनियमची प्रॅक्टिस पण घ्यावं लागेल, ॲबॅकसची पण प्रॅक्टिस घ्यावं लागेल, कारण दोन्ही याची एक्झाम त्याची जवळ आलेली आहे. तर चला त्यामुळे लवकर आवरून घेते. नंतर त्याला खेळायला पण वेळ भेटला पाहिजे, कारण रोज आता कशी स्कूल पण स्टार्ट झालेली आहे आणि 8च दिवस त्याला सुट्ट्या होत्या. तर मग म्हटलं थोडंसं त्याला पण वेळ दिला पाहिजे खेळायला. मी स्टडी करायला थोडा वेळ बसवेल मी त्याला स्टडी करायला, आणि नंतर तो करेल, खेळेल त्याचा तो. तर चला आता आवडते तोपर्यंत बाय बाय. मी तुम्हाला एक सांगायचं राहिलं. काल काय झालं, मी ना गावात गेले होते, तर मी मुलांसाठी समोसे आणले. आणि म्हटलं आता याच्या जोडीला सोयाबीन चिली घ्यावी. सोयाबीन चिली घेतली. घरी आल्यानंतर मी 5 समोसे घेऊन आले. घरी आल्यानंतर वीरने एकच खाल्ला, परीने एक खाल्ला, मी एक खाल्ला. वीरने तर अर्धाच खाल्ला, वीरने एक पण नाही खाल्ला. काय माहिती काय मूड झालेलं होतं त्याचं, त्याने काही खाल्लंच नाही. आणि सोयाबीन चिली खाल्ली त्याने थोडीशी मी खाल्ली. मला थोडीशी टेस्ट ना त्याची खूप म्हणजे अशी वेगळीच लागली, कधी न लागल्यासारखीच टेस्ट लागली. मला वाटलं मी नवीन ठिकाणी घेतली आहे म्हणून त्यामुळे लागली असेल. तर खाल्ल्यानंतर मग मी
म्हटलं असेल अशी टेस्ट ना, तर पोरांनी पण खाल्ली नाही आणि बरीचशी होती. तर म्हटलं चला वरच्या दीदींना देऊया. मग मी वरती नेऊन दिलं तर दीदीने खाऊन बघितली. दीदी बोलले ती खूप खराब झालेली आहे. मग मला कळलं आणि मला रात्रभर झोपच नाही आली. म्हटलं कसं मुलांनी खाल्लेली आहे आणि उलटी वगैरे नाही झाली पाहिजे, पण नशीब कोणाला उलटी वगैरे काही झाली नाही. मला त्याची टेस्ट वेगळी लागली, अशी आंबलेली वगैरे नाही लागली, पण असं वाटलं की वेगळंच काहीतरी टेस्ट लागते त्याची. तर आता मुलं मस्त झोपलेत. परीचा आवाज येते उठल्याचा. चला तिला बघते मी. हे बघा माझं बेबी ना आता जस्ट झोपेतून उठलं आणि मला बोलतं गुड मॉर्निंग आई, आय लव्ह यू आई. शिव बेबी येशो ना, लाजते आता तू. इकडे बघ ना बेबी. बेबी गुड मॉर्निंग. कुठे ग बेबी? इथे काहीतरी लागलंय बच्चा. शी झालंय ना इथे. जाऊ दे, आपण आता आंघोळ करणार आहे ना. आपण काय आणलं होतं? समोसा चटणी सांडली आहे ना. हो ना बेबी. तू झोपेतून उठल्यानंतर खूप क्यूट दिसतेस ग. ऐक ना शोना, तू मला कशी बोलत होती? आय लव्ह यू. कशी बोलली? आय लव्ह यू टू आई. एकदा बोलते बेबी. समोसा नाही खायचा आता. तो रात्री खाल्लेला ना आपण, आता नाही खायचा. आता आई तुझ्यासाठी शेवभाजी बनवणार. शेवभाजी खाणार ना, बाबूला आवडते ना. मग काय खायचं? वॉटरमेलन खाणार? नाही खाणार. आता दूधवाले काका आले का मग आपण दूध घेऊ. हा बच्चा, मग चहा दूध पिणार ना. नाही. पाणी पितेस? नाही. ठीक आहे. फायनली इकडे माझा काळा मसाला रेडी झाला. आता हा 3-4 भाज्या माझ्या सहज होतील असं काहीसं केलेलं आहे. हळद नाही टाकली मी, कोथिंबीर पण नाही टाकली. ती नंतर भाजी बनवताना टाकते. हे दोघे आहेत ना माझे मस्त रेडी होऊन ना आता कनुमावची वाट बघतात. ते खिडकीतच बसले. कनुमावची गाडी कधी येते आणि आम्ही कधी भेटतोय. तर तिचा कॉल आला आणि मला बोलते की खाली ये, उशीर झालाय. म्हटलं गुपचूप वरती ये, पोरं तुझी वाट बघतात. ते हे बघा कशी वाट बघताय. तर ती रेडी झाली वरती यायला. आता येईल ना बाळा. आता धर एवढं वरती नेलकट्टर देऊन ये माऊला. जा गश्रू, माऊला देऊन ये नेलकटर. काकांना शर बाप काकांना हे करायचेत ना, नेल्स कट करायचेत. जा दे त्यांना. घ्यायचं होतं मला, पण मी नेमकी देवपूजा करत होते. हां चालेल. आता कनुमाऊ आली आहे, इकडे दीदी पण आली आहे आणि इकडे कनुमाऊचे मिस्टर आणि आई आलेले आहेत. मी जास्त खुश झाला होता आल्यानंतर. आता शांत बसलाय काकांना बघून. तो कन्फ्यूज झालाय नेमकं काय म्हणती आई. आणि इकडे बघा ही बोलत होती की मला कनुमाऊ सोबत खेळायचे आणि आल्याला सुरुवात झाली तिची खेळायची. क्रिकेट खेळताय. क्रिकेट ए पण छान खेळते बघ ती. छान खेळते बघ. हे काका बघ, काका बघ. काकांकडे देणार ती, कनुमाऊकडेच देणार. दादाला पाठवायचं का मुंबईला? काकांसोबत पाठवायचं दादाला. हा मग ती खुश. मग ती एकटीच राहणार घरात. तू येणार का? साची कुठे आहे? साची झोपलेली अजून. जर घेऊन ये. झालेत हे सर्वजण. किती 15 मिनिट पण नाही थांबले, लगेच चाललेत आता. बाय. तू पण चालली माऊ सोबत?
मावसोबत चालली. कणू केक छान झाले पण तुझे आता कट केले ना, छान वाटतंय आता. आता चालली ना माऊ चालली ना. हा श्री बेबी, माऊला म्हटलं काल आली नाही माऊ. कुठे फेकलं विरू तू? चला. चालली तू मावसोबत? चप्पल घे आता. ड्रेस ना. काय? हा दे. हॅलो फ्रेंड्स, तर ना आता आलेले आहेत मम्मी पप्पा ते चाललेले होते सोनेवाडीला वर्षश्रद्धासाठी. आणि श्रीहून आम्ही गेलो होतो कामाकडे गेलो आणि ती चालतं चालतं पडली. गुडघ्याला तिला लागलं आणि मोठमोठ्याने रडून काय बोलत होती, शिवाजीला आणि शिवबाबाला फोन करून सांग ना माझ्या गुडघ्याला लागलं. आणि नेमकेच ते इकडे येत होते, तर मग ते तिच्याकडे आलेत. आणि आता आल्या सांगतेय तिच्या बाबांना की आजी बाबा माझ्या ना गुगल्याला लागलं, माझ्या गुगल्याला कामाकडे गेलो आणि ते झालं. आणि म्हणते आता विचारते आजी तुम्हाला काय खाऊ घेऊन आलीये. श्रू विचारलं तू आजीला? खरबूज 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 हे खरबूज आणलं. काय आणलं ग? कुठून? काय आणलं? गावातून आणलं बाबा, हा श्रू, गावातून आणलं. इकडे बघ. डोळ्याला लागेल ते, डोळ्याला. तू जेवायचं जेव ना. काय